नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। ठाकरे बंधूंचा जोरदार तडकाफडकी निर्णय, दिले मोठे तातडीने आदेश। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। दिल्लीतील जंतर मंतरवर मित्रांनो अभिजित दीपके आंदोलन करत आहेत। या आंदोलनाला आता ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिलाय। आता या दोन्ही नेत्यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। देशाचे शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत, आंदोलकांवर लाठीचार्ज केला जातो। या सर्व घडामोडी विरोधात आता ठाकरे बंधूंनी रस्त्यावर उतरण्याचा थेट निर्णय घेतलाय। या मोर्चात हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय तर घेतला आहे। 26 तारखेला मुंबईत संयुक्त मोर्चाचे आयोजनही त्यांनी केले। तत्पूर्वी राज ठाकरेंची उद्या सकाळी पत्रकार परिषद होणार आहे। यात या संयुक्त मोर्चाबाबत काहीतरी माहिती देण्यात येणार आहे। याआधी मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते। आता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे दोघं एकत्र येणार आहेत। त्यामुळे या संयुक्त मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे। या मोर्चासंबंधी बोलताना आदित्य ठाकरे म्हटले की सर्वप्रथम तुम्ही इथे आलात, ही ताकद आहे युवकांची। खूप महत्त्वाचं आहे की आपण सगळे इथे जमलोत। इथे राजकीय पक्षाचं कोणी आहे का? कोणी अर्बन नक्षलवादी आहे का? दक्षलवादी आहे का? इथे जे जे हिंदुस्थानी नागरिक असतील त्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा द्या। हीच आपली ताकद आहे। आज मी आणि अमित वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलोत, तेथेही तसेच तरुण तरुणी जमले होते। एक गोष्ट आपल्या सर्वांना मानायला लागेल की दिल्लीमध्ये झालं ते मुंबई पोलिसांनी केलं नाही। त्यांनी कुणालाही हात लावलेला नाही, त्यामुळे त्यांचे आभार मानूयात। अलीकडे मात्र शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने संसदीय मोर्चा काढण्यात आला। यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केलाय। दरम्यान त्यानंतर यावरून मंगळवारी काँग्रेसचे आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं। राहुल गांधी यांची तब्बल 3 तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान यावरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय। राहुल गांधींनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते चुकीचं होतं। राहुल गांधींना घातपात करायचा होता का, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। दरम्यान या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ज्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केलाय त्यांच्यावर कारवाई करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी केली आहे। भाजप सरकार विद्यार्थ्यांचं भविष्यच नाही तर वर्तमान काळही खराब करत आहेत। नीट परीक्षाबाबत काही मार्ग काढण्याऐवजी ते विविध प्रत्यारोप आणि आरोप करत विरोधी पक्षांना शांत करण्याच्या तयारीत ते लागलेत। परंतु हा केवळ एका नागरिकाचा नाही तर सर्वांचाच प्रश्न निर्माण झालाय। शिक्षण ही मोठी काळाची गरज आहे आणि शिक्षणापासून ते वंचित करू लागलेत। यावर मित्रांनो तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीकडून सपोर्ट करत असणार तर या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।